हरिओम. नित्ययोगानंद आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मागील 20 दिवसापासून आपण सर्व साधक नित्ययोग साधना करत आहोत. आज आपला 21 दिवसाचा आपला शेवटचा दिवस. तर आज आपण असा योग वर्ग घेणार आहोत की ज्यावेळेस आपल्याला कधी अर्धा तासाचा वेळ असेल तर आपण हे नियमित करायला पाहिजे. जर समजा वेळेअभावी आपल्याला काही आसनं करता येत नाही किंवा काही सूक्ष्म व्यायाम करता येत नाही, पण आजचा दिवस आपण असे सूक्ष्म हालचाली किंवा आसन किंवा प्राणायाम पाहणार आहोत, तर ते आपण आपल्याला कधीही अर्धा तास मिळाला तर आपण ते जरूर करावे. एवढं जरी केलं तरी आपल्याला सफिशियंट आहे. तर अशा प्रकारे आज शेवटच्या दिवसाचा आपण सुरुवात प्रार्थने ह्याच्याने करूया. ओंकार उच्चारण आणि प्रार्थनेने करूया. तर सुरुवातच ओंकाराने असेल. तर सर्वांनी साधी मांडी, अर्ध पद्मासन, पद्मासन या ध्यानात्मक आसनात बसायचे. हाताची ज्ञान मुद्रा, मनगट जे ते आपल्या गुडघ्यांवर, मानपाट एका सरळ रेषेत. तर ओंकार उच्चारण करण्या अगोदर आपल्याला एकाग्र व्हायचंय. तर त्यासाठी मानपाट एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले. दूरवरून येणारे प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. त्या आवाजापर्यंत पोहोचायचंय आणि तो आवाज ऐकायचा आहे. तो आवाज कशाचा आहे, कुठून येतोय याचा जास्त विचार करायचा नाहीये. फक्त मनाने, साक्षी भावाने त्या आवाजापर्यंत पोहोचायचंय आणि तो आवाज ऐकायचा आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपण ज्या कक्षात बसलोय त्याच्या बाहेरून येणारे जे आवाज आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. आपल्या कक्षाबाहेरून येणारे प्राण्यांचे आवाज, वाहनांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, झाडांच्या पानांची सळसळ याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षामध्ये, ज्या खोलीत आपण बसलोय, ज्या कक्षात बसलोय त्याचं चौफेर निरीक्षण करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, आसनाचं निरीक्षण करायचंय. आपण आसनावर बसलोय, आपल्या स्वतःचं निरीक्षण करायचंय. आपला चेहरा आरशात पाहण्याचा प्रयत्न करायचा, आपल्या मनाच्या आरशात. चेहऱ्यावर प्रसन्न भाव. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या नाकाच्या अंतत्वचेवर, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून आत जाणारी थंड हवा, श्वास सोडताना नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण या दोघांचा अनुभव घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घेत दीर्घ श्वास सोडायचा आहे. आता दीर्घ श्वास घेत माझ्यासोबत 5 वेळा आपल्याला ओंकार म्हणायचा आहे. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या.
अ ओंकाराचे जे उच्चारण मधले जे व्हायब्रेशन्स आहेत ते अनुभवायचा प्रयत्न करायचा आहे. आता सर्वांनी माझ्यासोबत प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाचा बडे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा अपारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेनां. योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां, पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु, सह वीर्यं कर्वावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर घेऊन दोन्ही हातांचं घर्षण करायचे, त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची. दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घेऊन हस्तदर्शनाने आज आपल्या 21व्या दिवसाला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम हाताची सूक्ष्म हालचाली. हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, बोट जे ते आपल्या पेरांमधून वाकवायचे. जास्तीत जास्त बोट एकमेकांपासून लांब विलग करायचा प्रयत्न करायचा आहे. पंजा जो आहे आपला तो 90 अंशामध्ये. आणि नंतर बोटांच्या पेरांमधून जे आपले तिथले जे सांधे आहेत त्यांची सूक्ष्म हालचाल करायची आहे. श्वास सोडत जास्तीत जास्त बोट लांब, श्वास घेत आतमध्ये, श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आतमध्ये. संपूर्ण लक्ष आपल्या हालचालीवर. 5 ते 10 आवर्तना करून हात खाली. त्याच्यानंतर परत हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये 90 अंशामध्ये दोन्ही हात. आता मनगटाची उघडझाप, खाली 90 अंशामध्ये, वरती 90 अंशात, असं टोटल 180 अंशात मध्ये आपल्याला मनगटाची उघडझाप करायची आहे. हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत असतील, कोपर सरळ. श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती. तिथं आलेला जो ताण आहे स्नायूंवरचा त्याचा अनुभव घ्यायचा आहे. श्वासाची जोड द्यायची. 5 ते 10 वर्तन केल्यानंतर हात खाली. त्याच्यानंतर मनगटाची गोलाकार उघडझाप, गोलाकार हालचाल. उजव्या हाताचं मनगट डाव्या हाताने पकडायचंय. याच्यात फक्त मनगटाची गोलाकार हालचाल अपेक्षित आहे. उलट्या दिशेने 5 ते 10 वर्तन केल्यानंतर हात बदलायचा आहे. डाव्या हाताची मुठी वळायची आहे, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचंय. संथ व सावकाश गोलाकार हालचाल. आता उलट्या दिशेने संथ व सावकाश, संपूर्ण लक्ष हालचालीवर, हात खाली. त्याच्यानंतर आता कोपराची उघडझाप करायची आपल्याला. उजवा हात सरळ, डाव्या हाताने सपोर्ट द्यायचे उजव्या हाताला. श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. स्वतःला शाबाशी द्यायची की मागील 20 दिवसापासून आपण नित्य योग साधना करत आहोत. आज आपला 21वा दिवस आहे आणि याच्यानंतरही मी रोज सकाळी अर्धा तास योग अभ्यास करेल अशी प्रार्थना करायची आहे, असा आपल्याला संकल्प करायचा आहे. आता नंतर दुसऱ्या हात खांद्याच्या सरळ रेषेत द्यावा. उजव्या हाताने सपोर्ट द्यायचा आहे. श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. मानपाटिका सरळ रेषेतच असेल.
त्याच्यानंतर खांद्याची गोलाकार हालचाल करायची आपल्याला. बोटांनी आपले जे खांद्याचे जे इथले बटन्स आहेत बघा ते पकडायचे आहेत. आणि आता गोलाकार हालचाल. आपल्या छातीच्या बरगळ्या जास्तीत जास्त वरच्या दिशेने आपले बघा दोन्ही हात. आता कोपर जोडून मोठा गोल तयार करायचा आहे. वरती जे ते हात असे आपल्या एकमेकांना चिटकतील. 5 पुढच्या दिशेने आणि आता उलट्या दिशेने 5. मानपाट एका सरळ रेषेतच असेल. श्वासाची जोड द्यायची संथ व सावकाश. अशा प्रकारे खांद्याची हालचाल झाल्यानंतर आता आपण पायाच्या सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत. पाय आपले सरळ, मानपाट एका सरळ रेषेमध्ये, दोन्ही हात जे आहेत आपले जे मनगट आहेत ते कमरेजवळ ठेवून दोन्ही हात मागे ताठ बसायचा प्रयत्न करायचा आहे. आता बोटांची, सर्वप्रथम बोटांची उघडझाप. बोट जास्तीत जास्त एकमेकांपासून लांब विलग. नंतर बोट जास्तीत जास्त आतमध्ये विलग, आतमध्ये. बोटांची हालचाल झाल्यानंतर आता पायाच्या गोट्याची पुढे मागे हालचाल. जास्तीत जास्त पायाचे जे पंजे आहेत ते आपल्या शरीराकडे ओढायचे. श्वास सोडत जास्तीत जास्त बाहेरच्या दिशेने. तर ह्या दरम्यान आपल्या पायाच्या नखापासून तर आपल्या कमरेपर्यंतचे जे सर्व स्नायू आहेत त्याच्यावर चांगल्या प्रकारे ताण येतो. स्नायूंचं जे कार्यक्षमता आहे किंवा स्नायूंची जी ताठरता आहे ती लवचिकता येते स्नायूंमध्ये. जास्तीत जास्त पुढे, जास्तीत जास्त आतल्या दिशेने, जास्तीत जास्त पुढे, जास्तीत जास्त आतल्या दिशेने. अशा प्रकारे पायाच्या गोट्याची मागे पुढे हालचाल करायची. आता त्याच्यानंतर पायाच्या गोट्यांची गोलाकार हालचाल. पाय जास्तीत जास्त आतल्या दिशेने, जास्तीत जास्त डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, आतल्या दिशेने, डाव्या बाजूला जास्तीत जास्त पुढे, उजव्या बाजूला, आतल्या दिशेने, डाव्या बाजूला, पुढे. आता हीच उजव्या विरुद्ध दिशेने करायची. आतल्या बाजूने, उजव्या बाजूने, पुढे, डाव्या बाजूने, आतल्या बाजूने. असं संथ व सावकाश पायाच्या गोट्याची गोलाकार हालचाल करायची. त्याच्यानंतर आता आपण आपला जो पायाचा गुडघा आहे त्याची आपण उघडझाप करणार आहोत. तर दोन्ही हाताची गुंफण करून मांडीच्या खाली ठेवून गुडघ्याची उघडझाप करायची. फोल्ड करून आपल्या नितंबाजवळ आणायचंय आणि सरळ श्वास घेत आतमध्ये, श्वास सोडत बाहेर. गुडघ्यात येणारा जो कटकट आवाज आहे त्या आवाजाचा ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. संपूर्ण लक्ष आपल्या सूक्ष्म हालचालीकडे. 5 ते 10 वर्तन करून पाय बदलायचा आहे. सेम तसंच गुंफण, डाव्या मांडी खाली, डाव्या पायाच्या गुडघ्याची उघडझाप. संथ व सावकाश, कुठल्याही प्रकारची घाई करायची नाहीये. आता यानंतर आपण तिथली ही आपल्या जांघेची किंवा आपला जो बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे त्याची हालचाल. तर दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडायचे आहेत. दोन्ही हात बोटांमध्ये मिक्स करून आपल्या शिवणीकडे जास्तीत जास्त आतमध्ये ओढायचा प्रयत्न करायचा आहे. मानपाट एका सरळ रेषेमध्ये. आपले जे दोन्ही पायांचे गुडघे जे आहेत ते जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या कमरेतून हालचाल करायची बघा. पायाचे जे आपले जांघेचे जे बॉल अँड सॉकेट जॉईंट आहेत त्याची आपल्याला हालचाल करायची आहे. महिलांसाठी तर खूप उपयुक्त हे सूक्ष्म हालचाल आहे. आता याच्यात सावकाश आपल्याला स्पीड वाढवायचा आहे. जर पाय पुढे जात असेल तर त्याला परत खेचत मागे आणायचंय. करताना पहिले सर्वप्रथम सावकाश, त्याच्यानंतर मग आपल्याला हळूहळू आपल्याला स्पीड वाढवायचा आहे.
आणि आसन सोडताना किंवा ही सूक्ष्म हालचाल थांबवताना पहिले सावकाश हळूहळू ते स्पीड कमी करायचं आहे. कमी करत 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 शेवटी थांबायचे आपल्याला आणि मग नंतर एक एक पाय आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण पहिले ओंकार उच्चारण केलं, त्याच्यानंतर हाताच्या सूक्ष्म हालचाली, पायाच्या सूक्ष्म हालचाली, नंतर आता आपण आपल्या जांघेच्या सूक्ष्म हालचाली पाहिल्या. तर आपण आता सूर्यनमस्कार हे सर्वांग आसन पाहणार आहोत. जर सूर्यनमस्कार केले तर सर्व आसनांमुळे जो लाभ होतो तो सर्वांगीण लाभ जो आहे तो सूर्यनमस्कारामुळे होतो. तर सर्वप्रथम आपण सूर्यनमस्काराचे जे महत्व आहे ते जाणून घेऊया की सूर्याचे गुण आहेत. जर सूर्यनमस्कार आपण जर केले तर सूर्याचे गुण आपल्याला लाभतात. तर सूर्याचे गुण कुठले कुठले आहेत? तर सूर्य हा शिस्तप्रिय आहे. सूर्याकडनं आपण शिस्त शिकतो. नित्य सूर्याचं जे चक्र आहे ते असं नित्य चक्र आहे. म्हणजे सूर्य कधीही कुठल्याही गोष्टीला विलंब करत नाही. त्याचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगला येतो, त्या टायमिंगला जातो. त्याचं जे नित्य कार्य येतो नियमितपणे चोखपणे बजावत असतो. त्याच्यानंतर दुसरा गुण आहे त्याग. सूर्य त्याच्याकडचं सर्व तेज जे ते सर्वांना देत असतो. त्यागाची भावना आपण सूर्याकडनं शिकायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे नित्योपासना. सूर्याची जी आहे ती नारायणाची जी उपासना आहे नित्य सुरू असते. त्याच्यानंतर व्यापकत्व. सूर्याचं जे संपूर्ण ब्रह्मांड सूर्याने व्यापलेलं आहे. त्याच्यानंतर उत्तम गुरु. सूर्य जो आहे हा एक उत्तम गुरु म्हणून आहे. सर्वांना ज्ञान प्रकाश देऊन त्याचं जे ज्ञान प्रकाश देऊन त्याच्या स्थूल व सूक्ष्म अहंकार रूपी आपला जो आपल्यामध्ये जो सूक्ष्म अहंकार आहे तो त्याच्यावरचा जो प्रकाश आहे आपला प्रकाश हा अंधार जो आहे तो दूर करतो. सूर्य एक उत्तम पिता आहे. तर सूर्य जो आहे तो सर्वांसाठी एक पिताचं कार्य करतो आणि त्या प्रकारे सर्वांचं पालन पोषण करतो. आणि पुढचा गुण आहे समभाव. सूर्य सर्वांशी समभावनेने वागतो. कोणाशीही तो सर्वांशी समान न्यायाने वागतो. कोणामध्ये भेदभाव करत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला सूर्याकडनं शिस्त, त्याग, नित्योपासना, उत्तम गुरु, उत्तम पिता आणि समभाव हे आपल्याला सूर्याकडनं आपल्याला गुण मिळतात. तर चला आपण सूर्यनमस्कार तीन सूर्यनमस्कार करूया आपण. तर सर्वांनी उभं राहायचंय. तर सूर्यनमस्कार करण्यापूर्वी आपण एक माझ्यासोबत प्रार्थना म्हणूया. एक करण्यापूर्वी म्हणूया 3 सूर्यनमस्कार घालूया आणि सूर्यनमस्कार झाल्यानंतर आपण एक परत प्रार्थना म्हणूया. तर सर्वांनी माझ्यासोबतच म्हणायचंय. ध्येय सदा सवितू मंडल मध्यवर्ती नारायणा सरसिजासन सन्विनिष्ठ वेचुरवान मकर कुंडलवान किरीटी हारी हिरण्य पूर्वधूर्त शंख चक्र. आता आपण सूर्यनमस्काराला सुरुवात करूया. ओम सूर्याय नमः. हस्त उत्तानासन. श्वास घेत श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत अश्वसंचलनासन. डावा पाय मागे, उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये, मान जास्तीत जास्त वरती. श्वास सोडत तर्फासन. दोन्ही गुडघे टेकायचे आणि छाती टेकायची. श्वास रोखून ठेवायचा आहे. अष्टांगासन. त्याच्यानंतर श्वास घेत भुजंगासन. श्वास सोडत दोन्ही पायाचे टाचा जमिनीला टेकवायचे आहेत. पर्वतासन. कंबर जास्तीत जास्त वरती. आता श्वास घेत डावा पाय पुढे, अश्वसंचलनासन. मान जास्तीत जास्त वरच्या दिशेने. श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कारासन. एक सूर्यनमस्कार झाला. दुसरा करूया. ओम मित्राय नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत हस्तपादासन. डावा पाय मागे. श्वास घेत डावा पाय मागे. अश्वसंचलनासन. श्वास सोडत उजवा पाय मागे. तर्फासन. गुडघे टेकायचे.
छाती टेकायची कंबरवरती. अष्टांग आसन, श्वास रोखून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आता श्वास घेत भुजंग आसन, श्वास सोडत दोन्ही पायाच्या टाचा जमिनीला टेकवत पर्वत आसन, उजवा पाय पुढे घेत श्वास घेत पुढे घेत अश्वसंचालन आसन, श्वास सोडत डावा पाय पुढे हस्तपादासन, श्वास सोडत श्वास घेत हस्त उत्थानासन, श्वास सोडत प्रणमासन. आपण तिसरा सूर्यनमस्कार करूया. ओम भानवे नमः. श्वास घेत हस्त उत्थानासन, श्वास सोडत हस्तपादासन, डावा पाय मागे नेत श्वास घेत डावा पाय मागे नेत अश्वसंचालनासन, श्वास सोडत उजवा पाय मागे नेत तर्फासन. या दरम्यान संत श्वसन. दोन्ही गुडघे जमिनीला टेकवायचे, छाती टेकवायची कंबरवरती, श्वास रोखून ठेवत अष्टांगासन, श्वास घेत भुजंगासन, श्वास सोडत दोन्ही पायाच्या टाचा जमिनीला टेकवत पर्वतासन, श्वास घेत डावा पाय पुढे घेत श्वास घेत डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, श्वास सोडत उजवा पाय पुढे हस्तपादासन, श्वास घेत हस्त उत्तानासन, श्वास सोडत नमस्कारासन. आता आपण 3 सूर्यनमस्कार झाले, तर आपण सूर्यनमस्कारानंतरची एक प्रार्थना म्हणणार आहोत. आदित्याय नमस्काराय ए दुर्वंती दिने दिने आयुर्प्रज्ञा बलम वीर्यम तेजस्तेपाय जायते अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सूर्यपादोदक तीर्थजाष्टे धारयाम्यहम. अशा प्रकारे आपलं सूर्यनमस्कार झाल्यानंतर आपण प्रार्थना म्हणायची आहे. तर सर्वांनी बसून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपण सर्वप्रथम ओंकार उच्चारण केलं, त्याच्यानंतर प्रार्थना, हाताच्या सुषमा हालचाली, पायाच्या सुषमा हालचाली, त्याच्यानंतर आपण सूर्यनमस्कार तिथली आसन केलं, सूर्यनमस्कार. आता त्याच्यानंतर आपण मार्जरी आसन करणार आहोत. तर मांजर जसं शरीराची हालचाल करते, सूक्ष्म व्यायाम करते, त्याप्रमाणे आणि मांजरीचं पहा तुम्ही, कितीही वरून उडी मारली तरी तिला काही होत नाही, कारण की तिचे जे स्नायू आहेत, सर्व हाडं जे आहेत हे लवचिक असतात, मजबूत असतात. तर त्याप्रमाणे चला आपण मार्जरी आसन करूया. सर्वांनी वज्रासनात बसायचंय. तर फक्त मार्जरी आसन कोणी करायचं नाही की ज्यांना मणक्यामध्ये गॅप असेल, कमरेचं काही दुखणं असेल, मानेचे तीव्र वेदना असतील, त्यांनी फक्त करायचं नाही. तर ज्यांना तीव्र गुडघेदुखी असेल त्यांनी देखील करायचं नाही, कारण की आपण गुडघ्यावर बसून ह्या सूक्ष्म हालचाली करतो. तर सर्वप्रथम सर्वांनी वज्रासनात बसायचे. वज्रासनात बसल्यानंतर वरती कमरेतून वरती यायचंय आणि दोन्ही हात जे आहेत ते आता जमिनीला टेकवायचे आहेत. दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर, हातामध्ये आणि पायामध्ये, 2 पायामध्ये 2 हातामध्ये एवढं अंतर असेल की आपलं जेवढे खांद्याचं 2 खांद्यांमध्ये जेवढं अंतर आहे तेवढं अंतर 2 हातांमध्ये 2 पायामध्ये घ्यायचंय. तर ही पूर्वस्थिती आहे. तर आता आपण काय करणार आहे, श्वास घेत मान वरती आणि आपले पाठ जी ते खालच्या दिशेने, श्वास सोडत मान खाली, आपली पाठीचे मणके वरती. याप्रमाणे आपल्याला पाठीचे मणके खाली वरती करायचे आणि मान जी असेल ती, जर मान वरती असेल तर पाठीचे मणके खाली असतील, मान आतमध्ये असेल तर पाठीचे मणके वरती असतील. या पद्धतीने आपल्याला करायचंय. तर पूर्वस्थितीमध्ये यायचं सर्वांनी. आता श्वास घेत मान जास्तीत जास्त वरती, पाठीचे मणके खाली, श्वास सोडत मान जास्तीत जास्त, आपली हानोटी जी ती छातीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. कमरेचे आणि पाठीचे मणके जे आहेत ते वरच्या दिशेने ओढायचे आहेत, मान आतल्या दिशेने. श्वास घेत श्वास सोडत मान जास्तीत जास्त वरती, पाठीचे मणके, कमरेचे मणके आतल्या दिशेने, मानेचे मणके वरच्या दिशेने. श्वास घेत पाठीचे मणके जास्तीत जास्त वरती, मान
आपली हनवटी जी ती छातीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास सोडत मानेचे मणके जे मांजी वरच्या दिशेने, पाठीचे मणके कमरेचे मणके खालच्या दिशेने लावायचे. श्वास घेत एक मिनिट सर्वांनी पूर्वस्थितीमध्ये या. सर्वांनी पूर्वस्थितीमध्ये या. श्वास घेत हनुवटी छातीला टेकवायची आणि पाठीचे मणके वरती घ्यायचे. श्वास घेत मान वरच्या दिशेने, पाठीचे कमरेचे मणके खालच्या दिशेने. श्वास सोडत पाठीचे मणके वरती, हनुवटी आतल्या दिशेने. श्वास घेत मान वरच्या दिशेने, पाठीचे कमरेचे मणके खालच्या दिशेने. श्वास सोडत पाठ वरच्या दिशेने, हनुवटी जी ती छातीच्या दिशेने. श्वास घेत मान वरती, पाठीचे मणके आणि कमरेचे मणके खालच्या दिशेने. श्वास सोडत पाठीचे मणके वरच्या दिशेने. श्वास घेत मान वरती, पाठीचे कमरेचे मणके खालच्या दिशेने. श्वास सोडत पाठीचे मणके वरच्या दिशेने, मान आतल्या दिशेने, हनुवटी जी ती छातीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत पूर्वस्थितीमध्ये. तर परत वज्रासनात यायचंय आणि वज्रासन सोडून आता साध्या मांडीत बसायचंय. तर अशा प्रकारे आपण मार्जरी आसन जर केलं तर आपल्या हाताच्या खांद्याचे व्यायाम होतात, पाठीचे मणके, कमरेचे मणके, गुडघे, पाय, मांडीतले स्नायू, म्हणजे संपूर्ण शरीराचा आपल्या स्नायूंचा आणि सांध्यांचा व्यायाम होतो. तर अशा प्रकारे आपल्याला मार्जरी आसन करायचंय. तर एवढं केल्यानंतर आपण ज्या शरीरावर जे आलेला ताण आहे ते घालवण्यासाठी आपण 2 मिनिटाचं शवासन करणार आहोत. तर सर्वांनी पाठीवर झोपायचंय. आपण सूर्यनमस्कार वेळेअभावी 3 केले, तर आपण 5, 7, 9, 12 या आवर्तनामध्ये आपल्याला हळूहळू वाढवायचे. तर हे केल्यानंतर आपल्याला शवासनाची आवश्यकता होणार आहे. तर दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर, हातामध्ये किंचितचं अंतर, दोन्ही पायांच्या टाचा जवळ आणि पायाचे बोट जे आहेत ते विरुद्ध बाजूला. हाताचे तळवे आकाशाकडे, बोट अलगद मिटलेले, मान डाव्या किंवा उजव्या दिशेला किंचितशी कललेली. श्वासाची गती वाढलेली आहे. आपल्या शरीराचा संपूर्ण भार जमिनीवर टाकायचा आहे. शवाप्रमाणे संपूर्ण शरीराचा भार जमिनीवर टाकायचा आहे. संपूर्ण शरीर आपल्याला शांत शिथिल तणावरहित करायचंय. मी ज्या अवयवाचं नाव घेईल त्या अवयवापर्यंत मनाने पोचायचंय. तिथं आलेला ताण घालवून त्याचं शिथिलीकरण करायचंय आपल्याला. आता कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये. डोळे अलगद मिटलेले असतील. मी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे मनाने त्या ठिकाणी पोचायचंय. उजव्या हाताची बोट, उजव्या हाताचं मनगट, कोपर, खांदा, उजवं कंबर, उजव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, उजव्या पायाची बोट, संपूर्ण उजवी बाजू शांत शिथिल तणावरहित. आता कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाही. डाव्या हाताची बोट, मनगट, कोपर, दंड, डावा खांदा, डावा कंबर, डाव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, डाव्या पायाची बोट, संपूर्ण डावी बाजू शांत शिथिल तणावरहित झालेली. पोट, ओटीपोटातले सर्व स्नायू, छातीचे वरगडे, पाठीतले सर्व मणके, मानेचे मणके, चेहऱ्यावरचे सर्व स्नायू, जबडा, संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित झालंय. शरीर शांत शिथिल तणावरहित झालंय. आता शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाही. शरीर शांत शिथिल तणावरहित झालंय. चेहऱ्यावर प्रसन्न भाव. मनात संकल्प करायचा आहे,
मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडायचा आहे. आपल्या शरीराबद्दल सजगता आणायची. दोन्ही पाय जवळ घ्यायचे, दोन्ही हात जवळ, डोळे अलगद उघडायचे. दोन्ही हाताच्या पायाच्या बोटांची हालचाल करायची आणि आता डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचे. तर आपण मुद्रा आणि बंध यांचा अभ्यास करणार आहोत आणि त्याच्यानंतर प्राणायाम करणार आहोत. तर सर्वांनी मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचे. हाताची द्रोण मुद्रा घट्ट. आता आपण पहिले जिव्हा बंद करणार आहोत, नंतर सिंह मुद्रा, जिव्हा बंद, सिंह मुद्रा अशी आपण 3 त्याचे आवर्तन करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ब्रह्ममुद्रा करणार आहोत. तर आपण यापूर्वी आपण पाहिलेले, तर डायरेक्ट सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण जिव्हा बंद करूया. माझ्यासोबतच सर्वांनी करायचंय. जिभेचा पुढचा शेंडा जो आहे तो आपल्या दातांच्या वरच्या दातांच्या अग्रभागी आतमध्ये टेकवून जी आपली जीभ आहे, वरचा जो जिभेचा वरचा भाग आहे तो टाळूला चिटकवायचा आहे. तर सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय. सावकाश जबडा बंद करायचा आणि मग जीभ खाली सोडायची. आता जिव्हा बंद नंतर आपल्याला सिंह मुद्रा करायची. तर मान हनुवटी जी ती खालच्या दिशेने असेल, सावकाश जबडा उघडायचा आहे आणि जीभ जास्त असं बाहेर काढून जबडा आपल्याला सावकाश मोठा करायचा आहे. तर सर्वांनी माझ्यासोबतच करा. हे एक आवर्तन झालं. अशा आपल्याला 3 आवर्तन करायचे. तर परत जिव्हा बंद करूया. सावकाश सोडल्यानंतर सिंह मुद्रा. तिसरा राऊंड जिव्हा बंद. सिंह मुद्रा. अशा प्रकारे जिव्हा बंद, सिंह मुद्राचे आपण 3 आवर्तन केलेत. आता आपण ब्रह्ममुद्रा करणार आहोत. मानपाट एका सरळ रेषेमध्ये, हाताची द्रोण मुद्रा. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत मान जास्तीत जास्त डाव्या बाजूला, मान जास्तीत जास्त उजव्या बाजूला. आपलं संपूर्ण लक्ष उजव्या खांद्यावर. 2 ते 3 श्वास थांबायचे. श्वास सोडत मान सरळ. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत मान जास्तीत जास्त डाव्या बाजूला, डाव्या खांद्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर सावकाश मान सरळ. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत मान सावकाश वरच्या दिशेने न्यायचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना चक्कर येत असतील त्यांनी मान वरच्या दिशेने न्यायची नाही. आपलं संपूर्ण लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये. श्वास घेत मान सरळ. श्वास सोडत मान खालच्या दिशेने. आपली हनुवटी जी ती छातीला टेकायचा प्रयत्न करायचा. या दरम्यान संत श्वसन 2 ते 3 तास थांबायचं. 2 ते 3 श्वास थांबायचं. या दरम्यान जालंधर बंद लागतो. श्वास घेत मान सरळ. अशा प्रकारे आपल्याला ब्रह्ममुद्रा करायची आहे.
म्हणजे जीवाबंद सिंहमुद्रा, जीवाबंद सिंहमुद्रा, जीवाबंद सिंहमुद्रा असं झाल्यानंतर आपल्याला ब्रह्ममुद्रा करायची. तर चला आता आपण प्राणायामामध्ये एक कॉमन प्राणायाम आहे की तो आपण केल्याने आपल्याला जे प्राणायामाचे सार्वत्रिक लाभ आहेत ते आपल्याला मिळतात. तर बाबा रामदेव यांनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण अनुलोम विलोम करणार आहोत. हाताची नासिकाग्र मुद्रा करायची आपल्याला. तर्जनी आणि मध्यगा दोन्ही बोटे चिटकून अंगठा विलक आणि नंतरची जे अनामिका आणि करंगडी हे दोन बोट विलक. तर दोन्ही भुवयांच्या मध्ये. तर आपण सुरुवात करताना सर्वप्रथम आपण डाव्या नाकपुडीने सुरुवात करणार आहोत. तर डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. सर्वप्रथम उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. परत उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. हे एक आवर्तन झालं. अशा प्रकारे आपल्याला 5 आवर्तन करायची आहेत. तर आपण बाबा रामदेव यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे अनुलोम विलोम आपण हा प्राणायाम पाहणार आहोत. तर हाताची नासिकाग्र मुद्रा, अंगठा वेगळा, दोन्ही बोट जे दोन्ही भुवयांच्या मध्ये हाताची आपल्याला डाव्या हाताची ज्ञानमुद्रा करून मनगट जे ते गुडघ्यावर ठेवायचे, मान पाठ एका सरळ रेषेमध्ये. जर शक्य असेल तर डोळे बंद करायचा प्रयत्न करायचा आहे. जर नसेल करायचं तर आपलं संपूर्ण लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये. तर सुरुवात करूया. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे, डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे. डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने दीर्घ प्रश्वास सोडायचा आहे. आता डावी नाकपुडी बंदच असेल, उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने प्रश्वास सोडायचा आहे. अशा प्रकारे हे एक आवर्तन झालं. तर आता सर्वांनी माझ्यासोबत 5 आवर्तन करून आपण थांबायचंय. तर नासिकाग्र मुद्रा करून उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घेत सुरुवात करायची. सुरुवात करा. डाव्या नाकपुडीने श्वास सोडल्यानंतर आपल्याला थांबायचंय. प्राणायाम झाल्यानंतर एक दीर्घ दोन्ही नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. अशा प्रकारे प्राणायाम केल्यानंतर आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास सोडायचा. असं 2 ते 3दा करायचंय. प्राणायाम करताना दक्षता घ्यायची, कुठल्याही प्रकारचा जोर द्यायचा नाही, सावकाश दीर्घ श्वास घ्यायचा आहे. मनातल्या मनात 1 2 3 4 4 3 2 1. तर हे आपल्याला कालावधी हळूहळू वाढवायचा आहे. तर कुठलीही जबरदस्ती करायची नाही. प्राणायाम करताना कुठल्याही प्रकारचा आवाज येऊ द्यायचा नाहीये. तर अशा प्रकारे आपण जर काही माहिती जरी नसेल समजा योग संदर्भात, तर आपण सर्वप्रथम आपण 5 वेळा ओमकार, त्याच्यानंतर प्रार्थना, हाताच्या सूक्ष्म हालचाली, पायाच्या सूक्ष्म हालचाली, तितली आसन, त्याच्यानंतर सूर्यनमस्कार, सूर्यनमस्कार झाल्यानंतर मार्जरी आसन, मार्जरी आसन नंतर शवासन, शवासनानंतर जिव्हाबंद, सिंहमुद्रा आणि ब्रह्ममुद्रा, आणि त्याच्यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम, आणि शेवटी शांतीपाठ. एवढं जरी आपण 30 मिनिटं जरी केलं, नित्य केलं, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं आसन जरी नाही करता आले, एवढं जरी केलं तरी आपल्याला सफिशियंट आहे. तर आजचा हा 21व्या दिवसाचा विशेष वर्ग आपण शांतीपाठाने संपूया. मानपाट एका सरळ रेषेमध्ये, हाताची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद मिटलेले. शांतीपाठ माझ्यासोबत सर्वांनी म्हणायचा आहे.
असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु ओम सर्वेषां शान्तिर्भवतु ओम सर्वेषां मंगलं भवतु ओम सर्वेषां पूर्णं भवतु लोका समस्ता सुखिनो भवन्तु ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात् नाहं कर्ता गुरु कर्ता हि केवलं गुरु कर्ता हि केवलम् ओम शांती 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 हरि ओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचे, दीर्घ श्वास घेत आपलं शरीर जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढायचंय आणि श्वास सोडत कमरेतून आखत आपल्याला कपाळ जे ते जमिनीला टेकवायचं. याला योग मुद्रा असे म्हणतात. तर नित्य योग मुद्रा आपल्याला करायची आहे. हे सर्वांसाठी सर्वांगासन आहे. 2 ते 3 श्वास थांबायचे. श्वास घेत कपाळवर कमरेतून आखत कपाळ वरती न्यायचे. दोन्ही हात डोळ्यांसमोर घेऊन दोन्ही हातांचं घर्षण करायचंय. चांगलं घर्षण करायचं की जेणेकरून आपल्या हातामध्ये उष्णता निर्माण होईल. त्याची उष्णता द्रोण मुद्रा करून आपल्या डोळ्यांना द्यायची. कपाळ आपल्या मानेवरून ती उष्णता, याला न्यास म्हणतो, खांद्यावरून, हातावरून, पाठीवरून, कमरेवरून, मांडी, गुडघे, पाय, पोटरी, छाती, पोट, ओटीपोट, याला आपण हे न्यास केलं. दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर हस्तदर्शनने आपल्या आजच्या आपले जे नित्यकर्म आपण दिवसभर करतो त्याची सुरुवात करूया. आणि आपला जो 21 दिवसाचा जो योग वर्ग आहे, जे आपण एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं होतं, तर 21 दिवस आपण सर्वांनी छान प्रकारे योग साधना केली. तर मी सर्वांचे आभार व्यक्त करतो की चांगल्या प्रकारे आपण केलेलं आहे आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये आपण शेअर केलंय. कारण की आपले जे सबस्क्रायबर्स आहेत, जरी ते 300 असले पण प्रत्येक व्हिडिओला 200 ते 250 एवढे व्ह्यूज आहेत. तर सर्वांनी नित्य योग करा, नित्य आनंदी राहा आणि यापुढचे आपण थोड्या दिवसात, काही दिवसात आपण परत एक नवीन योग वर्ग आपण सुरू करू. तोपर्यंत हे जे आपण व्हिडिओ केलेत, समजा 21 दिवसाचे आहेत, नंतर दसऱ्याच्या दरम्यान, नवरात्रीच्या दरम्यानचे 9 दिवसाचे आहेत, त्याच्या अगोदर 7 दिवसाचे आहेत, हे आपण कुठलाही व्हिडिओ आपण सुरू करून आपण योग साधना करू शकतो. जर नाहीच काही जमलं तर आजचा जो 21वा दिवसाचा आहे तो आपण कधीही करू शकतात. तर सर्वांचे मनोपूर्वक आभार आणि आपल्या सर्वांचा ऋणी राहून आजच्या 21व्या दिवशी आपण एक विराम देऊया. आपण भेटूया पुढच्या नवीन योग अभ्यासात, योग वर्गात, नवीन मित्रांसोबत, नवीन साधकांसोबत. तोपर्यंत आपल्याला सर्वांना हरिओम.